जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि थोडा सपोर्टही करा. नागपूर जिल्ह्यात तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. नेमकं कारण काय आहे ते पुढे जाणून घेऊया. प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसताच तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली होती. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठीने वार केले होते. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काठीने डोक्यावर वार केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मराठी क्राईम स्टोरी नागपूर. प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसतात तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली आणि काठीने वार करून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील सावळी तालुका कामठी येथे घडली असून या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. आकाश उर्फ गोलू श्रावण सोनटक्के 27 वर्ष, राहणार भोगाव, तालुका कामठी असे मृत तरुणाचे नाव असून गजानन चरमदास शेंडे, पंकज शेंडे व दिनेश महतो मूळचा बिहार येथील रहिवासी होता. तिघेही राहणार सावळी अशी अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत. गोलू वडोदा, तालुका कामठी येथील वंजारी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्कूल बसवर कंडक्टर म्हणून नोकरी करायचा. त्याची सावळी येथील इयत्ता 11वीतील विद्यार्थ्यांशी मैत्री झाली होती आणि त्याच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. ही बाब दिनेशला माहीत असल्याने त्यांनी ती विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना सांगितली. शिवाय त्याला गोलूच्या विरोधात भडकवून दिले. दरम्यान गोलू व त्याचा मित्र पियुष नंदकिशोर चरडे, 21 वर्ष, राहणार भोगाव, रविवारी दिनांक 16 दुपारी सावळी येथील तिला भेटायला आले होते. पियुषने गोलूला तिच्या घरी सोडले आणि मोटारसायकल घेऊन बाजूला उभा राहिला. गोलूने तिच्या घरात प्रवेश करताच तिच्या कुटुंबियांनी दोघांनाही घेरले. मात्र पियुषने स्वतःची सुटका करून घेत पळ काढला होता. घराचे दार आतून बंद करून गजानन, पंकज व दिनेशने गोलूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने गोलूच्या डोक्यावर काठीने मार करून जबर वार केले होते. गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्यात शेतातील ऊसात लपून बसलेल्या पियुषने पोलिसांना तसेच भोगाव येथील त्याच्या मित्रांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी गाठले असता त्यांना गोलू अंगणात जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी दिनांक 26 सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी सुरुवातीला भंदवी 307 आणि नंतर 302 गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार मधुकर ते करीत आहेत. आरोपीची पोलीस कोठडी. गोलू सुरुवातीपासून बेशुद्ध अवस्थेत होता. या प्रकरणात पोलिसांनी घटनेच्या दिवशी तिघांना अटक केली होती. त्यांना पोलिसांनी मौदा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या काळात त्याच्याकडून त्यांनी मारहाणीसाठी वापरलेली काठी जप्त करण्यात आली आहे. कुटुंबीय गरीब असून त्यांनी गोलूला जीवे मारण्याची मुळीच इच्छा नव्हती. मात्र दिनेश महतोच्या चिथावणीमुळे हा प्रकार घडल्याची तसेच ही घटना पियुष चरडेमुळे उघड झाल्याची माहिती जाणकारदार व्यक्तीने दिली आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ मनापासून आणि शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल माझे तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे.
तेवढं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि थोडीशी कृपा राहू द्या. थँक्यू.